देशातील 3 खाद्यपदार्थ ज्यावर इंग्लंडमध्ये संशोधन झालंय. या 3 वस्तू प्रत्येकजण केव्हा ना केव्हा खातच असतो, ज्यावर लंडनमध्ये डॉक्टर एडी वेब या संशोधकांनी मोठं संशोधन केलंय. या वस्तू आपण नियमित खातो, पण शरीरावर त्याचा होणारा परिणाम जो तेथील संशोधनात आढळून आला आणि ज्याचा रिपोर्ट समोर येता क्षणी संपूर्ण देश हादरला. या टेस्टमध्ये या संशोधनास असं लक्षात आलं की या 3 वस्तूंपैकी कोणतीही वस्तू जर खाण्यात आली तर त्यामध्ये ते खाल्याने शरीरामध्ये चमत्कारिक बदल व्हायला सुरुवात होतात. इंग्लंडमधील खूप साऱ्या लोकांच्या आहारामध्ये हे पदार्थ समाविष्ट करण्यात आले. त्यांचे वेळोवेळी ब्लड प्रेशर, त्यांच्या ब्लड टेस्ट, त्यांचे ECG वेळोवेळी त्यांचे रिझल्ट घेण्यात आले आणि त्यानंतर असं लक्षात आलं की ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या खाल्ल्याने आपल्या ज्या काय रक्तवाहिन्या आहेत तर त्या रुंदावतात, त्यांचा व्यास वाढतो, ज्यामुळे आपलं जे रक्त आहे तर ते अगदी आरामात त्या ठिकाणी पास होऊ शकतं, रक्तप्रवाह व्यवस्थित होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची जी मोठी बाब या संशोधनात लक्षात आली की आपला हृदयविकाराचा झटका येण्याची जी टक्केवारी आहे, हार्ट अटॅक येण्याची शक्यता प्रचंड प्रमाणात कमी होऊ शकते या 3 वस्तू खाल्ल्याने. पण झालं असं की ह्या 3 वस्तू आपण नेहमीच खातो, फक्त ही खाण्याची पद्धत चुकते. अभ्यास केल्यावर असं समजलं की ह्या गोष्टी अशा आपण जरी खात असलो तर बऱ्याच वेळा यातली एक वस्तू अशी आहे की जी कच्ची खायला पाहिजे पण ती शिजवून खातो, आणि यातली एक वस्तू अशी आहे की जी शिजवून खायला पाहिजे ती आपण कच्ची खातो. आणि यामुळे आपल्या शरीरावर याचे पाहिजे तेवढे परिणाम होत नाही, आणि ज्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, हृदयामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मेंदूमध्ये असणारे प्रॉब्लेम्स, ट्यूमर्स असतील तर असे आजार होतात. तर संशोधनात असंही सांगण्यात आलेलं आहे की या 3 वस्तू जर एका विशिष्ट पद्धतीनं जर खाण्यात आल्या, एक पद्धत जर याची वापरली तर कुठलाही आजार शरीरामध्ये शिल्लक राहत नाही. तर व्हिडिओमध्ये आपण कोणत्या त्या 3 वस्तू आहे, संशोधनात असं काय सापडलं की ज्यामुळे पूर्ण देश हादरला आहे, चमत्कारिक फायदे काय सापडलेले आहेत आणि त्या कशा पद्धतीनं खायच्या, आपण काय काय चूक करत आजपर्यंत आलेलो आहे याची डिटेल माहिती. आरोग्याशी संदर्भात अतिशय संशोधनातून आलेली ही माहिती असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही तर पाहाच, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. लंडनमधील किंग्स कॉलेज येथील एक अध्यापक डॉक्टर एडी वेब यांनी आपल्या ज्या घरातल्या काही खाद्यपदार्थ आहेत जे आपण नेहमी खातो त्यांच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांनी काही अशा विशिष्ट वस्तू निवडल्या की ज्या भारतामध्ये नियमित खाल्ल्या जातात. 3 वस्तूंवर अभ्यास केला आणि त्या वस्तूंचं जे काय पूर्वी आयुर्वेदात असं सांगण्यात आलं होतं की या वस्तू खाल्ल्याने रक्तप्रवाह सुधारित होतो, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो, जे काय रक्तामध्ये गोठलेली चरबी निघून जाते, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते, असं आयुर्वेदात आधीच लिहिलेलं आहे. मग त्यांनी अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू केल्यानंतर त्यांनी या 3 गोष्टींवर वेगवेगळे प्रयोग केले. माणसांवर त्या ठिकाणी खाऊ घातले, त्यांच्या ब्लड प्रेशरच्या टेस्ट घेतल्या, इतर टेस्ट घेतल्या, आणि त्यांना काय समजलं हे आता आपण जाणून घेऊ. तर काय झालं की त्यांनी काय केलं, जवळपास 28 लोक त्या ठिकाणी घेतले. 28 लंडनमधील किंवा इंग्लंडमधील 28 लोक घेतले जे अगदी वेगवेगळ्या वयोगटातले होते आणि अगदी तंदुरुस्त लोक होते. तर त्यांचा जो ब्लड प्रेशर आहे तर तो मोजला गेला तर त्यांचा ब्लड प्रेशर हा 130 mmच्या आसपास होता. म्हणजे अशी लोक घेतली की ज्यांचा ब्लड प्रेशर हा मुळातच वाढलेला आहे आणि जो की नॉर्मल 120च्या आसपास असायला पाहिजे. मग आता हे जे काही सगळे लोक आहेत तर याला 3 ग्रुप म्हणजे 3 समूहामध्ये यांचा वाटप करण्यात आलं. मग झालं असं की 3 वस्तू कुठल्या, आता सगळ्यात आधी याला कोणत्या 3 वस्तू कशा पद्धतीनं दिल्या आणि त्याचा काय रिझल्ट आला, आणि आपण या वस्तू खातोच आहे, फक्त खात असताना काय चुका करतो ती चूक सुधारवण्याची पद्धत देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगण्यात येईल. पहिल्या ग्रुपला त्यांनी दिली लसूण. त्यांना पहिल्या ग्रुपसाठी जे काय आहे, पहिल्या ग्रुपला 2 लसणाच्या पाकळ्या ह्या दररोज देण्यात आल्या. दुसऱ्या ग्रुपला टरबुजाचे 2 तुकडे दररोज देण्यात आले. तिसऱ्या ग्रुपला जवळपास 2 मोठे बीट त्या ठिकाणी देण्यात आले. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये हे जे काय पहिल्या ग्रुपला लसूण, दुसऱ्या ग्रुपला टरबूज आणि तिसऱ्या ग्रुपला जे बीट दिलं होतं तर हा क्रम बदलण्यात आला. दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये सर्व मिक्स त्या ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे पहिल्या ग्रुपला दिलेलं दुसऱ्या ग्रुपला, दुसऱ्या ग्रुपचं तिसरं, तिसऱ्या ग्रुपचं पहिल्याला, म्हणजे असं एकत्र करून या गोष्टी बदलण्यात आल्या. आणि म्हणजे 3 हप्त्याच्या ज्या काही पिरियडमध्ये सर्व गोष्टी सगळ्यांनी खाल्ल्या असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. मग हे करत असताना हा डाएट चालू असताना, या वस्तू देत असताना त्यांचा ब्लड प्रेशर हा दिवसाला त्या ठिकाणी मोजला गेला. सकाळ आणि संध्याकाळ मोजला गेला. प्रत्येक वेळा 3-3दा रीडिंग घेतले जायचे आणि त्यांचं ॲव्हरेज काढलं जायचं, ज्यामुळे या 3ही वस्तू खाऊन काय नेमकं ब्लड प्रेशर किंवा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे समजलं जाणार होतं. मग याचे आकडे आले, रिझल्ट आला
आणि रिझल्टमध्ये काय आलं की जी लोक होती ज्यांचा आधीचा ब्लड प्रेशर 133.6 mm होता, तर तो जे काय बीट खाल्लेलं, ज्या लोकांना बीट खाल्लं दिलं तर त्यांचा 128 आला, ज्या लोकांना लसूण दिला त्यांचा 129 आला, पण ज्यांना टरबूज खायला दिलं होतं त्यांचा 129 आलं. यामध्ये रिझल्टमध्ये असं लक्षात आलं की यामध्ये लसूण पेक्षा बीट जे आहे, तर हे बीट खाणाऱ्या लोकांचा ब्लड प्रेशर अतिशय कमी झाला होता, ज्यामध्ये त्यांचा रक्तप्रवाह सुरळीत झाला होता, ज्यांच्या ज्या काही धमन्या आहेत तर त्या अगदी क्लिअर झालेल्या होत्या. आणि असंही लक्षात आलं की त्यांना येणारा स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा जो काय धोका आहे तर तो 10% घटला होता. हे का झालं याच्यावर अध्ययन करताना लक्षात आलं की लसूणाने ब्लड प्रेशर का कमी झालं, कारण की यामध्ये ॲलिसिन नावाचा एक घटक असतो ज्यामुळे कमी झाला. त्याचबरोबर भाजी जो आपलं बीट आहे त्यामध्ये जे काय नायट्रेट असतं त्यामुळे त्या ठिकाणी कमी झाला, पण टरबुजामुळे फारसा इफेक्ट त्यामध्ये झालेला नाही आहे. मग आता तू म्हणाल हे तर आम्ही दररोजच खातो, मग आम्हाला काय याचा रिझल्ट येत नाही, तर आपली बनवण्याची खाण्याची पद्धत चुकते. आता कोणती भाजी, जसं उदाहरणार्थ बीट आहे, तर बीट त्या ठिकाणी खायची पद्धत फार वेगळी आहे. शक्यतो बीट किंवा इतर जे भाजी आहे, जसं बीटमध्ये नायट्रेट आहे तसं कोबीमध्ये आहे, फ्लावरमध्ये आहे, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये देखील नायट्रेट आहे. पण नायट्रेट ज्यावेळेस आपण गोष्ट शिजवतो त्यामध्ये ते निघून जात असतं. त्यामुळे शक्यतो ज्या काय भाज्या आहेत किंवा बीट आहे तर हे न कापता शिजवले पाहिजे किंवा वाफेवर शक्यतो शिजवलं पाहिजे. शक्यतो कच्चं खाल्लं तरी चालेल. आणि त्याचं जे पाणी आहे तर ते पाणी वाया न जाऊ देता ते पाणीही वापरात घेतलं पाहिजे, कारण की हे सर्व नायट्रेट त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि नायट्रेटच तुमचा बीपी कमी करतात. लसूण खाताना देखील खूप मोठा प्रॉब्लेम होतो. लसूणही फारसा फ्राय केला नाही पाहिजे. पेस्ट त्याची बारीक न करता तो शक्यतो कट करूनच त्या ठिकाणी वापरावा, जेणेकरून त्यातलं जे केमिकल एलिसिन ते त्याच्यामध्ये शाबूत राहील आणि ते आपल्या शरीरामध्ये जाईल. या व्यतिरिक्त शास्त्रज्ञांच्या असंही लक्षात आलं की जे आपली जीवनशैली आहे त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. शारीरिक जे काय आहे ते योगासनं करणं, व्यायाम करणं गरजेचं आहे. आपलं जेवण जे आहे ते वेळेतच करणं, संतुलित आहार त्या ठिकाणी घेणं, जे काय दारू आहे, धूम्रपान ते टाळणं, वजनाला नियंत्रित ठेवणं, रोज 6 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ न खाणं, कॉफी, चहा, थंड पेय अतिशय कमी प्रमाणात घेणं, दिवसात 2 वेळापेक्षा जास्त चहा कॉफी न घेणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणता तरी पळण्याचा, चालण्याचा, दोरीवर उड्या मारण्याचा कोणता तरी व्यायाम हप्त्यातले 4 दिवस नक्की करणं हे निरोगी राहण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी समोर त्या ठिकाणी आलेल्या आहेत. तर नक्कीच लसूण आणि बीट या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो, हार्ट अटॅकचा धोका 10% कमी होऊ शकतो असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. तर ही माहिती कशी वाटली, माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.